सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर। मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत मुळ्याच्या पानांची भाजी। तर चला करूया सुरुवात। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे। तर इथे मी मुळ्याची पानं कवळी कवळी काढून चांगली धुवून घेतलेली आहे आणि ती अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपल्याला झाकण काढून त्याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, पण शेंगदाण्याचं कूट टाकलं की चव खूप छान येते। तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर ही मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवलेलं आहे। आता आपली ही भाजी पूर्ण शिजलेली आहे आणि आपली मुळ्याच्या पानांची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।